राज्यभरामध्ये महाराष्ट्र दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा करत असताना महाराष्ट्रामधल्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास एका 65 वर्षीय नराधमानं अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार केला। त्यानंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवलेला होता। या प्रकरणामध्ये राज्यभरामध्ये मोठा रोष व्यक्त झाला, पुण्यात मोठा रोष व्यक्त झाला। या प्रकरणामधले आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली। ही जी चिमुरडी आहे तिच्या नातेवाईकांकडून थेटपणे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला होता। त्याचबरोबर राज्यभरामध्ये ठिकठिकाणी जे आहे या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी करण्यात आली। अनेक मोर्चे काढण्यात आलेले होते, मूक मोर्चे काढण्यात आलेले होते। परंतु आता या प्रकरणामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बाब पुढे येते आणि ती बाब म्हणजे नसरापूर चिमुरडी अत्याचार प्रकरणामध्ये जो आरोपी आहे भीमराव कांबळे याच्या विरोधात अवघ्या 15 दिवसाच्या आत पुणे ग्रामीणच्या पोलिसांनी आता न्यायालयामध्ये 1100 पानांचं आरोपपत्र दाखल केलेलं आहे। खरं तर या आरोपपत्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे, नेमके पोलिसांच्या वतीनं कोणते पुरावे दाखल करण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी या दिवसांमध्ये घडलेल्या आहेत हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नसरापूर या भोर तालुक्यातील एका गावामध्ये अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीवरती तब्बल 65 वर्ष वय असणाऱ्या एका नराधम अर्थात भीमराव कांबळे या नराधमानं लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह जो आहे तो शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवलेला होता। खरं तर या प्रकरणामध्ये राज्यभरामध्ये मोठा संताप व्यक्त केला गेला, पुणे जिल्ह्यात मोठा संताप व्यक्त केला गेलेला होता। त्याचबरोबर या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आलेली होती। या आरोपीचं लागून चालून न करता त्यांना थेटपणे भर रस्त्यात त्याचा चौरंग करावा, त्याला फाशी द्यावी अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात आलेली होती। आताच या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीचं आश्वासन पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता करत आता नसरापूर प्रकरणामध्ये 1100 पानांचं आरोपपत्र हा जो नराधम भीमराव कांबळे आहे त्याच्या विरोधात न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। आणि खरं तर या 1100 पानांच्या आरोपपत्रामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। हे जे 1100 पानांचं आरोपपत्र आहे ते 1100 पानांच्या आरोपपत्रामध्ये हा जो संपूर्ण भीमराव कांबळे यांनी जे कृत्य केलेलं होतं, लैंगिक कृत्य चिमुरडी बरोबर केलेलं होतं, त्याचा संपूर्ण घटनाक्रम मांडण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत त्या एका सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये हा जो भीमराव कांबळे ह्या लहान मुलींना चिमुरडीला गायीच्या गोठ्याकडे नेताना पाहायला मिळालेला होता ते सीसीटीव्ही फुटेजेस असेल। त्याचबरोबर त्याने जे लहान मुलं ज्यावेळी या प्रकरणाचा विरोध करत होते त्यावेळेस त्यांनी ज्या पद्धतीने या लहान मुलांना दगड मारण्याचा प्रयत्न केला त्याचं सीसीटीव्ही फुटेजेस असेल। त्याचबरोबर इतर जे तांत्रिक पुरावे आहेत, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जे जबाब आहेत, त्याचबरोबर वैद्यकीय अहवाल असे महत्त्वाचे पुरावे जे आहेत त्या आरोपपत्रामध्ये जोडण्यात आल्याची जी आहे ती माहिती मिळते। परंतु ज्या पद्धतीचं कृत्य या भीमराव कांबळे यांनी केलं होतं त्यामुळे जी संतप्त भावना पुणेकरांमध्ये होती, थेटपणे संदीप सिंह गिल जे की पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना आश्वासन द्यावं लागलेलं होतं नागरिकांना की आम्ही 15 दिवसांच्या आतमध्ये या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करणार आहोत। शनिवारी 16 तारखेला या प्रकरणामध्ये रात्री दोषारोपपत्र अर्थात आरोपपत्र जे आहे न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं असल्याची माहिती सुद्धा मिळते। या प्रकरणामध्ये कुटुंबियांच्या वतीनं सांगण्यात आलेलं होतं की या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, परंतु उज्ज्वल निकम यांची नियुक्ती न करता विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आणि याचबरोबर तपास या ठिकाणी जर पाहिलं तर ज्या तपास अधिकारी होत्या विजयमाला पवार या सुद्धा ज्यावेळी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं होतं त्यावेळेस विजयमाला पवार सुद्धा उपस्थित होत्या अशी माहिती मिळते। परंतु ते सगळं प्रकरण पुण्यातल्या भोर तालुक्यामध्ये घडलं होतं, त्या प्रकरणामुळे खूप मोठा रोष व्यक्त केलेला गेलेला होता। या प्रकरणामध्ये राजगड पोलीस ठाण्यामध्ये हा जो नराधम भीमराव कांबळे आहे त्याच्या विरोधात विविध कलमान्वये जो आहे तो गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला होता। पुणे ग्रामीणच्या पोलिसांकडून जे आहेत विशेष तपास पथक सुद्धा या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जे आहे स्थापन करण्यात आलेलं होतं। हा न्यायालयामध्ये सबळ पुरावे दाखल व्हावेत, न्यायालयामध्ये योग्य पद्धतीने सगळी मांडणी व्हावी या दृष्टिकोनातून पुणे ग्रामीणच्या पोलिसांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने तपास केला होता। ही जी संपूर्ण घटना घडलेली होती ती घटना समजून घेण्यासाठी हा भीमराव कांबळे याला थेटपणे नसरापूर गावामध्ये ज्या ठिकाणी त्याने लैंगिक अत्याचार केले होते त्या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं। गुन्ह्याची पुनर्रचना अर्थात सीन रिक्रिएशन सुद्धा करण्यात आलेलं होतं। आरोपीला घटनास्थळी आणण्यात आलेलं होतं। आरोपी घटनास्थळी कशा पद्धतीने पोहोचला, चिमुरडी कुठे खेळत होती, तिला कुठून कुठे नेण्यात आलेलं होतं, गायीच्या गोठ्यात नेमका कुठे अत्याचार करण्यात आलेला होता, या संपूर्ण घटनाक्रम जो आहे
पोलिसांनी सीन रिक्रिएशनच्या माध्यमातून जो आहे तो उभा केला होता, त्याची सुद्धा माहिती आहे जी आहे त्या आरोपपत्राच्या माध्यमातून जे आहे ते न्यायालयामध्ये देण्यात आलेली आहे. जवळपास या प्रकरणामध्ये पोलिसांनी सर्व अँगलने म्हणजे सीसीटीव्ही फुटेजेस असतील, तांत्रिक पुरावे असतील, हे सगळे पुरावे जे आहेत ते पोलिसांनी गोळा केलेले आहेत. 50हून अधिक साक्षीदारांचे जबाब सुद्धा या प्रकरणामध्ये नोंदवण्यात आलेले आहेत. या 50हून अधिक लोकांचे जबाब सुद्धा या आरोपपत्रासोबत जे आहेत ते जोडण्यात आलेले आहेत. घटनेच्या वेळी परिसरामध्ये जे लपाछपी खेळणारे जे 10 ते 11 वर्ष वयोगटातील जे 2 मुलं आहेत, त्यांनी या आरोपीला गायीच्या गोठ्याकडे जाताना पाहिल्याची सुद्धा माहिती मिळालेली होती आणि हे दोघे या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचे साक्षीदार ठरणार आहेत. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर ह्या दोघांचे सुद्धा जबाब जे आहेत, जे बालक आहेत त्यांचे सुद्धा जबाब घेण्यात आलेले आहेत. हे जबाब अत्यंत या घटनेमध्ये अत्यंत महत्त्वाचे असू शकतात. त्याचबरोबर ही जी बालिका आहे, या बालिकेचा शवविच्छेदनाचा जो अहवाल आहे, तो अहवाल सुद्धा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तो सुद्धा या आरोपपत्रासोबत जो आहे तो जोडण्यात आलेला आहे. आरोपीने ज्यावेळेस या बालिकेवरती अत्याचार करत होता त्यावेळेस तिच्या तोंडामध्ये सॉक्स कोंबल्याचं सुद्धा माहिती मिळते. ते सुद्धा या शवविच्छेदन अहवालामध्ये नमूद करण्यात आल्याची जी आहे ती माहिती मिळते. एकंदरीत या जो आरोपपत्र आहे त्या आरोपपत्रामध्ये काय जोडलेलं आहे तर घटनास्थळ आणि परिसरातील जे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत, संपूर्ण घटना घडतानाचे जे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत ते सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते आरोपपत्रासोबत जोडण्यात आलेले आहेत. 50हून अधिक साक्षीदारांचे जबाब सुद्धा या आरोपपत्रासोबत जोडण्यात आलेले आहेत. या घटनेचे 50हून अधिकचे फोटो सुद्धा या आरोपपत्रासोबत जोडण्यात आलेले आहेत. ते वैद्यकीय शवविच्छेदन अहवाल जो आहे त्याच्या रिपोर्ट सुद्धा या आरोपपत्राच्या माध्यमातून जोडण्यात आलेला आहे. वैद्यकीय पुरावे सुद्धा जोडण्यात आलेले आहेत. हा संपूर्ण घटनाक्रम कसा घडला, सीन रिक्रिएशन जे पोलिसांनी केलं होतं त्याची सुद्धा संपूर्ण माहिती, त्या संपूर्ण घटनेचं वर्णन या आरोपपत्राच्या माध्यमातून दिलेलं आहे. त्याचबरोबर आरोपीने जो जबाब दिलेला आहे तो जबाब सुद्धा या आरोपपत्रामध्ये जो आहे तो जोडण्यात आलेला आहे. तांत्रिक तपास आणि त्याचे अहवाल सुद्धा या आरोपपत्रामध्ये आता जे आहेत देण्यात आलेले आहेत. या प्रकरणामध्ये अजय मिसार यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापूर्वी सुद्धा या आरोपीने अशाच पद्धतीचे कृत्य केलं होतं. आपल्याच नातलगामधील एका अल्पवयीन मुलीवरती सुद्धा अशाच पद्धतीचे कृत्य केलं होतं. त्याचबरोबर 65 वर्षीय एका वृद्ध महिलेवरती सुद्धा घरात घुसून तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती सुद्धा पुढे आलेली आहे. या प्रकरणामध्ये हे जो आरोपी आहे भीमराव कांबळे यांची पत्नी आणि मुलांना पुढे येत या आरोपीला कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे आता न्यायालयामध्ये हे सगळं दोष आरोपपत्र दाखल झालेलं आहे. त्यामुळे आता याच्यावरती प्रत्यक्ष सुनावणी कधी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर आरोपीवरती जी कलमं लावण्यात आलेली आहेत त्यामध्ये जर पाहिलं तर भारतीय न्याय संहितेच्या कलम 137(2) जे की अपहरणाचं कलम आहे, 64 व 65 हे जे कलम आहे ते बलात्काराचं कलम आहे. त्याचबरोबर 103 भारतीय न्याय संहितेचं कलम 103 जे आहे ते खुनाचं कलम आहे, ते सुद्धा आरोपीवरती लावण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर भारतीय न्याय संहितेचं कलम 74 अर्थात विनयभंग करण्याच्या उद्देशाने बळजबरी करणं हे सुद्धा कलम लावण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर भारतीय न्याय संहितेचं कलम 140(1) त्यामध्ये लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात पोस्को कायदा लावण्यात आलेला आहे, ज्यामध्ये कलम 4, 6, 8, 12 यानुसार सुद्धा आता जो आहे जे आहे कलम या आरोपपत्रामध्ये जोडण्यात आलेला आहे. खरं तर पुढील आठवड्याभरामध्ये या प्रकरणामध्ये खटला सुरू होऊ शकतो अशी माहिती मिळते. एका विशेष न्यायालयाच्या माध्यमातून या प्रकरणामध्ये सुनावणी होऊ शकते आणि लवकरच या आरोपीवरती आरोप निश्चित होऊन त्याला जी आहे कठोर शिक्षा होऊ शकते अशी माहिती सुद्धा आता मिळते. या खटल्याची सगळी सुनावणी आहे ती सगळी सुनावणी आता इन कॅमेरा होणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते. खरं तर या प्रकरणामध्ये जो तांत्रिक पुरावा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये पोलिसांनी जे पुरावे जोडलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे पुरावे मानले जात आहेत. परंतु आता या प्रकरणामध्ये तपास आता सुरूच आहे. त्याचबरोबर आता आरोपपत्र सुद्धा आता जे दाखल झालेलं आहे त्या आरोपपत्रामध्ये कशा पद्धतीने न्यायालयामध्ये सगळे आरोप सिद्ध होतात आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.